जोरदार सर्वांचं स्वागत करतो। नजीब मुल्ला यांचं पॅनल जे आहे या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळते। एक जल्लोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांचा उत्साह जर आपण बघितलं तर एकच जल्लोष या राबोडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत नजीब मुल्ला यांचा विजय जो आहे या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। विजय जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण पॅनल जे आहे ते या ठिकाणी विजयी जे आहे ते झालेलं आहे। यामध्ये सुहास देसाई असतील तेव्हा किंवा त्यांच्यावर सर्वच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओ नजीब भाई विजयी झालेला आहे। पॅनल पूर्ण विजयी झालेला आहे। काय सांगाल विजयाचं श्रेय कोणाला द्या? सर्व राबोडीकरांनो आणि माझ्या तमाम टीम नजीब मुल्ला राष्ट्रवादीतले सर्व कार्यकर्ते राबोडीकरांना की पाचव्यांदा मला संधी त्यांनी प्रतिनिधित्व करण्याची दिलेली आणि निवडूनच नाही दिलं। भरघोस हजारोंच्या मतधिक्यानी पूर्ण पॅनलला निवडून दिल्याबद्दल मी राबोडीकरांचे आभारी आहे, ऋणी आहेत आणि मला विश्वास त्यांनी जे दाखवला नक्की काम करत आलोय, काम करत राहणार। अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले होते। तुम्हाला पाडण्यासाठी एक मोठी शक्ती देखील या ठिकाणी लावण्यात आली होती, तरी देखील संपूर्ण पॅनल तुम्ही तुमच्या हिमतीवर निवडून आणलेला आहे। आता तरी खोटे आरोप बंद करावे माझी एवढीच विनंती आहे, कारण लोकांनी जनाधार दिलेला आहे की नक्की काम कोणी केलेलं आहे आणि सर्व आरोप खोटे होते म्हणून फेकून दिला। त्यांना मतं किती भेटली तुम्ही समजून घ्या। काय येणाऱ्या काळात क्लस्टर जे आहे ते महत्वाचं आहे, कशा पद्धतीने काम कसं होणार? आधीच क्लस्टर 90% पेक्षा जास्त सहमती आलेली आहे। MSRDC बरोबर करारनामा महापालिकेचा झालेला आहे। त्या सप्लिमेंटरी करारनाम्यामध्ये राबोडीचा क्रमांक 1 आहे। नक्की विश्वास आहे की लोकांना चांगली घरं देण्याबाबतीत आम्ही यशस्वी नक्कीच जर आपण बघितलं तर हा विजय जो आहे तो कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात क्लस्टर योजना जी आहे ती देखील मोठ्या स्वरूपात या ठिकाणी राबवण्यात येणार आहे असे देखील जर आपण बघितलं तर नजीब मुल्ला यांनी यावेळी ठाण्यावासी बोलताना सांगितलेलं आहे। मी राबोडीकरांचे पाचव्यांदा संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे। माझी तमाम टीम नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम कार्यकर्ते, माझे शुभचिंतक व सर्वांच्या नागरिकांचा मी आभारी आहे। प्रचारला न करता फक्त 3 दिवस मी राबोडीत होतो, तेवढ्या हजारोंच्या मतधिक्याने पूर्ण पॅनलला मला निवडून दिल्याबद्दल मला ज्यावर विश्वास टाकलाय माननीय अजितदादा पवार साहेबांचा काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर जे विश्वास टाकलाय मी राबोडीकरांचे
पूर्ण ऋणी आहेत आणि मी आभार व्यक्त करतो. आपण ज्यावेळी ही निवडणूक जाहीर झाली त्यावेळी तुम्ही राबोळीच्या जनतेला सांगितलं होतं की मला जिम्मेदारी तुमची आहे, मी अशा ठिकाणी मी प्रचार करणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने राबू करणार त्या मतदारात मी राजाचा खूप ऋणी आहे का 25 वर्षात जे कार्यकर्ता जे मित्रमंडळी जे माझ्या सोबत होते त्यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली. मी कुठेही प्रचार नाही केले, 3 वेळाच फक्त आलो मी फॉर्म भरायला, सभेला, जाहीर सभेला आणि रॅलीला, शेवटच्या दिवशी प्रचार रॅलीला. तर एवढे भरघोस हजारोंच्या मतधिक्याने दिलेलं आहे. 50% पेक्षा जास्त झालेलं मतदान आम्हाला भेटलेलं आहे. त्यासाठी मी राबोडीच्या जनतेचा खूप आभारी आहे आणि माझी टीम आणि कार्यकर्ते पूर्णपणे सक्षम आणि तयार झालेले. त्याच्या बाबतीत सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त जी करतो. घोषणा होती खुल्लम खुल्ला नजीमुल्ला ही खऱ्या अर्थाने सत्य होताना दिसून येत आहे का? 100%. कारण तुम्ही बघितलेलं आरोप प्रत्यारोप खोट्या आरोपाचा सिलसिला मागील 4 वर्षापासून मला पाडण्यासाठी होता. त्या सिद्ध झालेला आहे की याच्यात काय तथ्य नाहीये आणि लोकांनी पसंती आम्हाला दिलेली आहे. प्रत्येक जाहीर सभेपासून सर्व गोष्टीचं केलेलं आहे. तर घाणेरडा प्रकारचा प्रचार तुतारी मार्फत आणि इतरांमार्फत करण्यात आलेला होता. त्याला जनतेने उत्तर दिलंय. मुंब्रामध्ये देखील एनसीपी आघाडीवर दिसत आहे. मुंब्रामध्ये 2 पॅनलला मला निराशा प्राप्त झाली आहे. मी नक्की त्याचं आत्मचिंतन करेल. तिथे MIM ला आलेला आहे आणि वोट डिव्हिजनमुळे बहुतेक गडबड होऊन जसा पाहिजे अपेक्षित निकाल नाही झालेला आहे. पण अजून 12 सीट्सचे निकाल प्रलंबित आहे. त्याच्या बाबतीत विश्वास आहे की त्या बाबतीत नक्की घड्याळ चिन्हाला पसंती भेटेल. महापौर कोण होणार या कोण त्यासाठी कशा पद्धतीने तयारी असणार? महापौर कोण होणार या बाबतीत आपल्याला पुढील 1 तासात निकाल जाहीरच होईल. आमचे फक्त अजून 4 आलेले. जे शहरी भागात आम्ही 2 तगडे लढत होतो आणि मुंब्र्यात आम्ही 20 सीट होतो. त्याच्या 8चे निकाल आमच्या विरोधात गेले. 12 पैकी आम्हाला अपेक्षा आहे का त्याच्यात किमान 8 तरी आम्हाला निवडून येतील. नजीमुल्ला हा जो ब्रीदवाक्य होता तो कुठेतरी ठाण्यामध्ये विशेषतः राबोडी परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. कुठेतरी गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स ही NDTV मराठी ठाणे. आज ठाण्याच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. 4 बार से आप नगर सेवा रहे थे और इस बार